हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. आपण श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा लेव्हल 2 चा उपक्रम आहे आणि आज आपण अध्याय 2 चं अध्ययन करत आहोत. प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. एकच मिनिट द्या मला जरा. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांना सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकलो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. सर्व इस्कॉनच्या मराठी टीमचे धन्यवाद. त्यांच्या सहकार्याशिवाय हा उपक्रम आपल्याला घेणं शक्य होत नाही. तसेच वर्गाला उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना परत एकदा सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. बरं, तर आज सर्वांना रामनवमीच्या खूप शुभेच्छा. रामनवमी प्रभू रामचंद्रांची आपण आज आठवण काढतो. मंगल भवना मंगलहारी करहुसो दशरथ अजरे विहारी. राम सिया राम जय जय राम. तर जे मंगल करणारे आहेत, अमंगल हरण करणारे आहेत, अशा दशरथ नंदन प्रभू रामचंद्रांची आपल्यावर कृपा करतील अशी प्रार्थना करून आजचा वर्ग आपण सुरू करूया. तर आपण 30 श्लोकापर्यंत पूर्ण केलेला आहे. म्हणजे आपण आत्मज्ञान पूर्ण केलं होतं. आत्मज्ञानामध्ये कृष्णांनी मूलभूत फरक शरीर आणि आत्मा याच्यामधला अर्जुनाला समजावून सांगितलेला होता. आणि आता हे आत्मज्ञान घेतल्यानंतर अर्जुनामध्ये थोडासा बदल त्यांना झालेला दिसतो आहे. आणि आता दुसऱ्या भागापासून आपण सुरुवात करतोय, म्हणजे 31व्या श्लोकापासून आपण सुरुवात करतोय. तर आपण बघूया. हरे कृष्ण. स्वधर्म अपि चावेक्ष न विकंपितुम अर्हसि धर्म्यात हि युद्धात श्रेय अन्यत क्षत्रियस्य न विद्यते. हरे कृष्ण. कोण वाचेल? अनुवाद वाचता माताजी? हो. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आत्मज्ञान दिल्यानंतर भगवान कृष्ण
अर्जुनाला वैयक्तिक उपदेश करतायत. या श्लोकामध्ये स्वधर्म अपि चावेक्ष असं म्हटलेलं आहे, न विकंपितुम अर्हसी. अर्जुनाला कृष्ण सांगतायत की तू क्षत्रिय आहेस आणि तुझा स्वधर्म काय आहे हे तू लक्षात घे. क्षत्रियासाठी धर्म म्हणजे युद्ध हे त्याचं विहित कर्म म्हटलं जातं. रणांगणात उतरल्यावरती त्याने धैर्याने युद्ध लढणं हे त्याचं कर्तव्य आहे. स्वधर्म कसा असतो? तारक असतो, तो त्याज्य नाहीये. म्हणजे जेव्हा स्वधर्म पाळण्याची वेळ येते तेव्हा त्याचा परिणाम पुढे काय होईल याचा विचार न करता त्याचं पालन करणं महत्वाचं आहे. तर जीवनामध्ये जे काही ध्येय आपल्याला गाठायचं असेल तर आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ना ते आपल्याला उत्तम प्रकारे केलं पाहिजे. तर इथे कृष्ण हेच सांगतायत अर्जुनाला की तुझ्याकरिता हे धर्मयुद्ध आहे आणि हे जर का तू लढलास तर हे तुझ्या हिताचं होणार आहे. तर त्यामुळे शौर्याने, तेजाने, आवेशाने तू हे युद्ध लढ आणि परिणाम ह्याचा काय होणार ह्याचा तू विचार करू नकोस. तर इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की अर्जुना आता तुला समजलंय, कृष्णाने आत्मज्ञान दिलेलं आहे. तर त्यामुळे हे तुला आता समजलंय की तू शरीर नसून तू आत्मा आहेस. पण हा जो आत्मा कसा आहे, शरीरात जोपर्यंत आहे तोपर्यंत या आत्म्याला दोन कर्तव्य असतात. कुठलीही दोन कर्तव्य असतात. तर शारीरिक कर्तव्य आणि आत्म्याची कर्तव्य. म्हणजे ज्याला शारीरिक कर्तव्य म्हणजे भौतिक धर्म म्हटला जातो आणि आत्म्याची कर्तव्य म्हणजे सनातन धर्म. आता उदाहरणार्थ एका व्यक्तीने विवाह केला असेल तर त्याला आता आई वडील असतील, म्हणजे पत्नी असेल, मुलं असतील, त्याचे आई वडील असतील, तर त्याचं कर्तव्य काय असेल की त्याने अर्थार्जन केलं पाहिजे, आपलं कुटुंब चालवलं पाहिजे, मुलांना मोठं केलं पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे, त्यांना आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे, सर्वांच्यासाठी त्याने वेळ दिला पाहिजे. तर आता ही सर्व भौतिक कर्तव्य तर आहेतच. मग आध्यात्मिक कर्तव्य कुठली आहेत? तर आता मी आत्मा आहे हे जाणून आत्म्याचा शाश्वत संबंध भगवंतांच्या बरोबर आहे हे समजून तो संबंध पुनर्स्थापित करायचा. हे झालं आध्यात्मिक कर्तव्य. आता भगवंत स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे, हा संबंध पुनर्स्थापित करण्याच्यासाठी भगवद्गीता, श्रीमद भागवतमचा अभ्यास करणे, मंदिरामध्ये जाणे, भक्तांचा संग ठेवणे, असा सराव जेव्हा असा व्यक्ती आता जीवनभर करतो तेव्हा म्हणजे भगवंतांचं स्मरण आता जीवनभर झालेलं आहे. तर त्यावेळेला मग अंतसमयी भगवंतांचं चिंतन करून तो भगवत धामामध्ये परत जाऊ शकतो. हे सगळं आध्यात्मिक कर्तव्य झालं. ही आध्यात्मिक कर्तव्य करण्यासाठी शरीर हे माध्यम आहे. आता परवा आपण प्रश्न घेतला होता बघा की आत्म्यास म्हणजे शरीर आणि आत्मा ह्याच्यामध्ये गौण काय आहे? तर शरीर गौण आहे. पण मग शरीराचं महत्व काय आहे? तर शरीर हे कार्यशील राहावं म्हणून आत्मा महत्वाचा आहे. कारण जोपर्यंत आत्मा शरीरामध्ये आहे तोपर्यंत शरीरामध्ये चैतन्य आहे. पण आत्म्यासाठी शरीर महत्वाचं का आहे? कारण आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी, भौतिकातून सुटका करून भगवत धामात पोहोचण्यासाठी शरीर हे माध्यम आहे. म्हणजे आपण आता ड्रायव्हर असून आपल्याला मुंबईला जायचं असेल तर आपण गाडीचा वापर करून मुंबईला पोहोचू शकतो. कारण गाडी हे माध्यम आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे. आता बघा कित्येक लोक ठामपणे असं मानतात की आपण केवळ भौतिक कर्तव्यच केली पाहिजेत. म्हणजे मुलीचं लग्न करून दिलं, मुलाला नोकरी व्यवसायामध्ये सेटल केलं, म्हणजे आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं. पण ही कशी आहेत? ही भौतिक कर्तव्य पार पाडली असं झालं ते. आता आपण समजून घेतलंय की शरीर आणि आत्मा या दोघांची कर्तव्य वेगळी आहेत. केवळ शारीरिक कर्तव्य म्हणजे माझ्या शरीराशी संबंधित, जसं की आता नोकरी करतो आपण, व्यवसाय करतो, घर बांधतो, कुटुंबाची काळजी घेतो, हे व्यवस्थितपणे केलं. पण आत्म्याच्या कर्तव्याकडे लक्ष दिलं नाही तर चालेल का? आत्म्याला जोपर्यंत आपण कृष्णांकडे जोडणार नाही तोपर्यंत शाश्वत सुखशांती आपण प्राप्त करणार नाही. शरीराच्या संबंधित कार्य केल्याने प्राप्त होणारं सुख तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. मग ते खाण्याचं असेल, कुठे जाण्याचं असेल किंवा आपले कौटुंबिक नातेसंबंध असतील, पूर्ण सुख किंवा समाधान ते आपल्याला देऊच शकत नाहीत. जे मिळतं हे थोडंसंच असतं, कारण भौतिक जगाचं स्वरूपच तसं आहे. 15व्या अध्यायात तुम्हाला आठवत असेल ना, आपण त्या उलट्या अश्वत्थ वृक्षाचं वर्णन ऐकलं होतं. त्याच्यामध्ये हे उदाहरण घेतलं होतं आपण की पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये आंब्याचं झाड, म्हणजे आंबे दिसतात आपल्याला, म्हणून पाण्यात उतरून आपण आंबे शोधले तर हाताला लागतात का? नाही. तसंच ही भौतिक जगातली सुख आहेत, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता म्हणजे जे लोक आता हे असं ठामपणे मानतात की भौतिक कर्तव्य पार पाडली म्हणजे आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं. पण माता पित्यांचं खरं कर्तव्य काय आहे की आपल्या मुलांना कृष्ण भावना देणं, म्हणजे कृष्ण भावनेशी जोडून घेणं. आत्मा आणि त्याचा भगवंतांशी असलेला संबंध मुलांनाही समजला पाहिजे.
त्यांनीही भौतिकातून निघून भगवतधामामध्ये परत जाण्यासाठी मार्ग त्यांनी शोधला पाहिजे, त्यांना हा दिला पाहिजे आपण. तर त्यामुळे आता दोन प्रकारचे लोक म्हटले जातात, जे गृहमेधी असतात आणि जे गृहस्थ असतात. गृहमेधी कसा असतो? फक्त माझं कुटुंब, माझा पैसा, माझी नोकरी, माझा व्यवसाय, माझी इंद्रिय तृप्ती, सगळं काही माझं माझं, म्हणजे शरीराशी संबंधित. आणि गृहस्थ कसा आहे? त्याला समजतं की त्याचं कर्तव्य काय आहे, सर्वांना कृष्ण भावनेशी जोडणं हे त्याचं कर्तव्य आहे, ज्याद्वारे सगळ्यांना संधी मिळेल भगवतधामामध्ये परत जाण्याची. तर गृहस्थ काय आहे? भौतिक कर्तव्यही पार पाडतो, पण त्याच्याच बरोबर आध्यात्मिक कर्तव्यही तो करत असतो. हा झाला गृहस्थ. आता पुढे कृष्ण अर्जुनाला समजवणार आहेत की तुझ्या शरीराचा धर्म आहे युद्ध करणं, आणि या धर्माचं पालन केल्यानेच तू यशस्वी होशील. त्यासाठी आत्म्याला कृष्णांशी जोडून घेण्यातच आत्म्याचं हित आहे. नाही तर आत्मा कसा आहे? वेगवेगळी शरीर धारण करीत राहील आणि दुःख भोगत राहील. भगवंत शाश्वत आहेत, आत्मा शाश्वत आहेत, आणि ह्या दोघांच्या मधला संबंध शाश्वत आहे आणि कसा आहे? सनातन आहे, पुरातन काळापासूनचा आहे. तर या भौतिक जगामध्ये काही जण केवळ बघा कुटुंबालाच केंद्रस्थानी ठेवतात, जगातील इतर कर्तव्य विसरून जातात. म्हणजे आत्म्याची जी कर्तव्य असतात त्यांचं पूर्ण त्यांना विस्मरण असतं. कोणी आपल्या पत्नीला सर्वस्व मानतं, कोणी आपल्या कुटुंबाला सर्वस्व मानतं, कोणी पैशाला सर्वस्व मानतं. म्हणजे पैसा सर्व काही असतं त्यांच्यासाठी, अगदी आटापिटा करून ते धन कमवतात, सारखा पैसा कमवण्याची त्यांची सतत धडपड चालू असते. काहींसाठी नोकरी व्यवसाय खूप महत्वाचा असतो, 14-14, 18-18 तास ते काम करतात. तर काहींच्यासाठी गाडी बंगला हे महत्वाचं वाटतं, एकाहून अधिक गाड्या ठेवतात, घरं बांधतात आणि असं ते वाढवत जातात. तर काहींच्यासाठी इंद्रिय तृप्ती खूप महत्वाची असते, कोणी मित्रमैत्रिणींमध्येच रमलेला असतो, त्यांचीच संख्या वाढत जाते. व्हॉट्सअपमध्ये सारखं बघा दिवसभर सतत एकमेकांना संदेश पाठवत राहतात, यातच वेळ जातो. आणि कोणीच नाही तर एखादा कुत्रा किंवा मांजर इत्यादी पाळतात. अशा प्रकारे प्रत्येक जण आपलं प्रेम आणि सेवा कोणाला तरी देत असतं. आता आत्म्याचा मूळ स्वभाव काय आहे? असं प्रेम हे भगवंतांना देणं किंवा अशी सेवा ही भगवंतांना अर्पण करणं, याचा पूर्ण विसर पडलेला असतो त्यांना. आणि कृष्ण इथे अर्जुनाला सांगतात की आध्यात्मिक आनंद भगवंतांच्या प्रती सेवा केल्याने, म्हणजे जो आत्म्याचा स्वधर्म म्हटला जातो त्याचं पालन केल्यानेच आणि आपली निर्धारित कर्म केल्याने प्राप्त होईल. हे आपल्याला इथे समजून घेतो आपण. आता 32वा श्लोक बघू आपण. बरं, इथे ना आपण पहिल्यांदा एक कथा बघूया आणि मग आपण जाऊ. मला एकच मिनिट द्या, मी जरा शेअर करते, इथून स्टॉप शेअर करते आणि मी दुसऱ्या फोनवरून शेअर करते. बरं, स्क्रीन दिसतीये ना आता सगळ्यांना? हो हो. हा हा. तर ही राजा चित्रकेतूची कथा आहे. आता आपण जो श्लोक बघितला ना त्याच्यावर आधारित ही कथा आहे. तर आपण ती प्रथम बघूया. कथा सांगण्याच्या पूर्वी विशेष गोष्ट सांगायची म्हणजे ही पीपीटी सायली माताजींनी अगदी शॉर्ट नोटीस मध्ये, म्हणजे अगदी पटकन आपल्या सर्वांच्यासाठी तयार करून दिली आहे. आणि या पीपीटीच्या आधारावरच आपण ही गोष्ट घेणार आहोत. तर सर्वांनी सायली माताजींना हरिबोल म्हणूया. आणि माताजी, धन्यवाद कशाला तुम्ही माताजी. इतका उल्लेख करताय? मग धन्यवाद हरे माताजी, खूप कृष्ण. छान सुंदर पीपीटी हरे आहे. कृष्ण. बघा हरे आता कृष्ण. सगळ्यांना दिसणारच आहे. हरे कृष्ण. चालेल, हा ठीक आहे. बरं, आता राजा चित्रकेतू. श्रीमद भागवतमच्या 6व्या स्कंदामध्ये आलेली ही गोष्ट आहे. आणि ह्या राजा चित्रकेतूची.
तर हा जो राजा चित्रकेतू होता ना, हा धार्मिक प्रवृत्तीचा होता आणि चांगला मोठं त्याचं राज्य होतं. राजा चित्रकेतूने अनेक राण्यांच्या बरोबर विवाह केलेला होता, पण त्याला ना संतती सुख प्राप्त झालं नव्हतं आणि पुत्र प्राप्ती न होण्याच्या कारणाने राजा हा अत्यंत दुःखी असे. आता राजाला वाटत असे की त्याच्यानंतर त्याच्या राज्याचा सांभाळ करणारा कोणीतरी वारस असायला हवा किंवा तसंच त्याच्या मृत्यूनंतर क्रियाकर्म केली जातात, त्यासाठी त्याला पुत्र हवा होता. पिंडदान, श्राद्ध अशा क्रिया करण्यासाठी पुत्र असावा अशी त्याची खूप इच्छा होती. तर अंगिरा मुनी, नारद मुनी एकदा राजाच्या महालात आले आणि चित्रकेतू राजाने त्यांचं आदरपूर्वक स्वागत केलं, त्यांना आसन दिलं बसायला, हार घातला, यथोचित आदरातिथ्य केलं. आणि राजाला पुत्र नाही हे दुःख सारखं पोचत होतं. तर सतत त्याचाच विचार हा राजा करत असे, म्हणजे मनात त्याने जणू त्याचा ध्यासच घेतला होता. आता राजा हे पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून अनेक उपाय करीत असे. कधी तो दान पुण्य करीत असे, काही यज्ञ याग वगैरे करीत असे. तर आता अंगिरा ऋषी आणि नारद मुनी आलेले आहेत हे पाहून राजाला वाटतं की त्यांच्याकडून काही वरदान मला मिळालं तर मला पुत्र प्राप्ती होऊ शकेल. राजाला पुत्र नाही या गोष्टीचं, म्हणजे या गोष्टीच्या दुःखाने तो राजा एवढा व्याकुळ झालेला होता की त्याला ना या विचाराच्या शिवाय इतर कुठलाही विचार त्याच्या मनात येत नव्हता. अंगिरा ऋषी आणि नारद मुनी राजाला काही आध्यात्मिक ज्ञान द्यावं आणि ते प्राप्त करून राजा अधिक चांगल्या प्रकारे राज्य करू शकेल या हेतूने आले होते. पण राजा हे ज्ञान प्राप्त करण्याच्या परिस्थितीतच नव्हता. पुत्र नाही या दुःखाच्या पलीकडे त्याला काही सुचत नव्हतं. त्यामुळे आध्यात्मिक ज्ञान घेण्याची क्षमता त्यावेळी राजामध्ये नव्हती. आपण भुंग्याचं उदाहरण घेतो बघा, फुलातील मध शोषून घेऊन त्याची शक्ती एवढी क्षीण होते की तो फुलामध्येच अडकून पडतो आणि त्या फुलाच्या पाकळ्या बंद झाल्या तरी भुंग्याला आता बाहेर निघता येत नाही. खरं तर लाकडाला छिद्र पाडण्याची क्षमता आहे, पण त्या कमळातून तो बाहेर पडण्याची क्षमता तो गमावून बसतो. तसंच आहे, कोणी जीव आता भौतिक भोगामध्ये, भौतिक सुखदुःखामध्ये अत्याधिक आसक्त झाला तर आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्याची त्याची क्षमता खूप क्षीण होते. आध्यात्मिक जीवनात रुची ठेवणं, गंभीरतेने अभ्यास करणं हे त्याला जमू शकत नाही आणि भौतिक विषयांकडे तो अधिक आकृष्ट होतो. तेच या राजा चित्रकेतूच्या बरोबर होतं. मला पुत्र पाहिजे, मला पुत्र पाहिजे, सतत ह्याचाच ध्यास त्याला लागलेला असतो. आता यावरून आपण काय शिकतो की जर आपल्याला संतुष्टी, समाधान नसेल तर व्यक्ती कितीही ऐश्वर्यशाली का असेना, त्याच्या हृदयामध्ये शांती नसते, तृप्ती नसते. बघा, भौतिक जगात आपण हे बघतो, कोणी म्हणतं ना मला अमकी कुठली गाडी मिळाली तर मला खूप आनंद होईल, म्हणजे मला बरं वाटेल, मला अमकी नोकरी मिळाली तर मला खूप बरं वाटेल किंवा मी सुखी होईल. म्हणजे कुठली एक इच्छा जी अपूर्ण राहिली आहे त्यापुढे सर्व ऐश्वर्य आता त्या व्यक्तीला तुच्छ वाटू लागतात. तर राजा चित्रकेतूकडे काय नव्हतं, राजा होता, तो मोठं साम्राज्य होतं, सेना होती, समृद्धता होती, अनेक सुंदर राण्या होत्या, पण एवढं सगळं असूनही तो तृप्त नव्हता. पण हेच आता आपण श्रीमद भागवतामधून शिकतो की जो व्यक्ती कृष्णांच्या संपर्कात आहे, मग तो व्यक्ती निर्धन जरी असला ना तरी तो अत्यंत संतुष्ट राहू शकतो. जसं की कृष्ण आणि सुदामा, आता सुदामाची परिस्थिती कमी होती आपल्याला माहितीये, पण अतिशय संतुष्ट समाधानी होता कारण तो कृष्णांशी जोडलेला होता. तर जसं मासा आहे, भांडभर पाण्यामध्ये तो राहील, समुद्राच्या पाण्यात सोडला तर तो तिथेही राहील कारण तो पाण्याच्या संपर्कात आहे. तसाच जीव कृष्णांच्या संपर्कात असेल तर तो आनंदात आहे. म्हणतात ना, मायादास सदा उदास, कृष्ण का दास सदा बिंदास. तरी राजा चित्रकेतू जरी हा आता धार्मिक असला ना तरी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तो एवढा व्याकुळ झाला होता की आध्यात्मिक ज्ञान घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये नव्हती. भौतिक जगामध्ये जीव अशाच वेगवेगळ्या इच्छा घेऊन भटकत असतो. लोक बघा काही स्वप्न बघतात, म्हणजे ड्रीम जॉब, ड्रीम बिझनेस असं म्हणतात ना. कोणाची स्वप्न कुठल्या ठिकाणी घर बांधायचं, तर कोणाचं कुठल्या ठिकाणाला भेट द्यायची, अशी वेगवेगळी त्यांची स्वप्न रंगवतात ते. आणि जीव असं हे करत असताना, स्वप्न रंगवताना कृष्णाला पूर्णपणे विसरून जातात, स्वप्नाच्या दुनियेतच जणू ते जगतात. तर जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला समाधान, तृप्ती नसते. त्याच्या आजूबाजूला कितीही चांगल्या गोष्टी असल्या, समृद्धता असेल, पण त्याचा आनंद त्याला प्राप्त होत नाही.
भौतिक जगाचं स्वरूपच असं आहे की मनुष्य कधी समाधानी राहू शकत नाही. नोकरी नाही म्हणून दुःखी, मिळाली नोकरी तर प्रमोशन नाही म्हणून दुःख, मिळालं प्रमोशन त्यापेक्षा वरचं पाहिजे म्हणून दुःख, हे असं वाढतच जातं. आणि यालाच लोभ म्हणतात. आणि जेवढा लोभ वाढेल तेवढी असंतुष्टता किंवा अतृप्ती पण वाढेल. पण थोड्याशा प्रमाणात जरी आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलं तर लगेच सुख समाधान आपण प्राप्त करतो. यासाठीच लोक मंदिरामध्ये जातात, कथा कीर्तन श्रवण ऐकतात, प्रसाद घेतात आणि जो खरा आनंद आहे ना त्याची अनुभूती घेऊ शकतात. आता चित्रकेतूला अंगिरा ऋषी, नारद मुनी एवढ्या प्रगत श्रेष्ठ भक्तांचा संघ प्राप्त झाला होता, पण आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेण्याची संधी मिळाली होती, पण हे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये त्याची रुची नव्हती. तो पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा करत होता मदतीची. तर भौतिक जगातील अनेक दुःखांपासून निवारण करून भगवत धामामध्ये जाण्याचा जो मार्ग अंगिरा ऋषी देण्यासाठी राजाकडे आले होते, पण तो मात्र आपल्या दुनियेमध्येच होता. आता पुढे काय झालं आपण स्लाइड वरून समजून घेऊया. आता हा राजा तर दुःखाने व्याकुळ झाला होता पुत्र नाही म्हणून, तर त्याने आपलं दुःख नारद मुनी आणि अंगिरा ऋषी यांना सांगितलं आणि त्यांच्याकडून मदत मागितली, वर मागितला की मला पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून तुम्ही मला वर द्या. तर अंगिरा ऋषी त्याला वर देतात राजाला, पण त्याला एक सूचना पण देतात. त्याला सांगतात की राजा तुला पुत्र प्राप्ती होईल आणि तो पुत्र तुला आनंद पण देईल, तसंच तुझ्या तो दुःखाचं पण कारण बनेल. आता राजा म्हणतो मला पुत्र प्राप्ती झाली तर मला आनंद होईल आणि त्याच्याबरोबर काही दुःख आलं ना तर ते मी करेन सहन. आता अंगिरा ऋषीच्या वरदानाने त्याला राजाला पुत्र प्राप्ती होते आणि त्याचं नाव, तो मुलाचं नाव हर्षशोक असं ठेवतो. हर्ष म्हणजे काय, सुख किंवा आनंद, आणि शोक म्हणजे दुःख. आता खरं तर बघा या जगातला, भौतिक जगातला प्रत्येक व्यक्ती हर्षशोकच आहे. आणि राजाला अर्थात आनंद होतो झाल्यावरती, आणि मग तो भरभरून सगळ्या दान वगैरे देतो सगळ्यांना, खूप आनंदी असतो. आपण हा म्हणतात ना, हा आनंद काही काळ टिकणारा असतो. म्हणजे भौतिक जगामध्ये ही सुख दुःख ही अशीच असतात, सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुखही येतच राहतं. आता इथे काय होतं, राजाने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने अनेक राण्यांशी विवाह केलेला असतो. तर जेव्हा या राणीकडून त्याला पुत्राची प्राप्ती होते तर त्या इतर राण्या थोड्याशा नाराज होतात. आणि म्हणजे ही राणी जास्त राजाला आता प्रिय झाली हे बघून तिचा ते द्वेष करू लागतात. आणि राजा त्या राणीचंच कौतुक करतो, तिच्या बरोबर अधिक वेळ घालवतो, आमच्याकडे दुर्लक्ष करतो. आता हे समजून त्यांना त्या राणीबद्दल ईर्ष्या वाटू लागते. आता राजा ती राणी आणि बालक यांच्याकडे अधिक लक्ष पुरवत असतो, हे तर या राण्यांच्या लक्षात येतं. आता त्या आपापसात बोलतात आणि ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढायचं ठरवतात, की नाहीतर हे असंच होणार, राजा आपल्याला विसरून जाईल आणि ती राणी आणि तो बालक ह्याच्यामध्येच तो गुंतून राहील, आमच्याकडे तो पूर्ण दुर्लक्ष करेल. आता आपापसात बोलून ते उपाय काय ठरवतात, की या हर्षशोकच्या येण्यामुळे, या बालकाच्या येण्यामुळेच ही परिस्थिती आमच्यावरती आली आहे आणि आता हर्षशोकालाच आपण संपवून टाकूया. या सर्व राण्या काय करतात, दुधातून विष देऊन या हर्षशोकला मारून टाकतात आणि त्याचा मृत्यू होतो. आता हर्षशोकचा मृत्यू झालेला बघून राजा चित्रकेतू आणि राणी जिचा हा आता पुत्र होता त्यांना खूप दुःख होतं. ते विलाप करू लागतात जोराने आणि त्या मुलाच्या मृत शरीराला घट्ट पकडून ते विलाप करू लागतात. त्याचा अंतिम संस्कारासाठी ते मृत शरीर कोणाला जाऊन द्यायला म्हणजे घेऊन जायला तयार होत नाहीत ते. आता इथे अंगिरा ऋषींना समजतं आणि नारद मुनीही त्यांच्या बरोबर येतात. भेट होते राजाची, त्यांना ते सांत्वना देतात आणि ते समजवतात राजाला की कसं स्वरूप आहे, भौतिक जगाचं स्वरूप कसं आहे, जन्म मृत्यू याबद्दल सांगतात. पण राजा खूप दुःख त्याने लावून घेतलेलं असतं मनाला. कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी राजा समजण्याच्या परिस्थितीत नसतो. आता त्याचं दुःख बघून नारद मुनी आपल्या शक्तीने हर्षशोकला परत जिवंत करतात. हर्षशोक जीवित होतो, उठतो, पण आपल्या मात्या पित्याला ओळखत नाही.
आता हा हर्षशोक परत जीवित जरी झाला असला ना तरी नारद मुनींच्या शक्तीने त्याला उच्च आध्यात्मिक स्तर प्राप्त झालेला असतो. म्हणजे तो आता सर्वसाधारण बालक राहिलेला नसतो. तर राजा चित्रकेतू आणि त्याची राणी अ, या बालकाकडे बोलतात हर्षशोककडे, पण हर्षशोक त्यांना ओळखत नाही. आणि तो म्हणतो, कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. या जगाशी माझं नातं संपलं होतं. मला इथे परत बोलवलं गेलंय आणि थोड्या वेळासाठी मी इथे आलेलो आहे, पण तुम्ही कोण आहात? आता राजा चित्रकेतू म्हणतो की मी तुझा पिता आहे. राणीकडे बघून सांगतो की ही तुझी माता आहे. पण हर्षशोकला काही ओळख पटत नाही. तो हर्षशोक म्हणतो की माझे कित्येक जन्म झाले, कित्येक वेळा माझा मृत्यू झाला, मी सारखा जन्म मृत्यूच्या चक्रातून फिरतोय आणि माझे कित्येक माता पिता झाले, मी कोणालाच ओळखू शकत नाही, मी तुम्हालाही ओळखत नाही. आता एवढं बोलून हा हर्षशोक थोडा वेळ थांबतो आणि परत बोलू लागतो की या भौतिक जगामधल्या सर्व गोष्टी नाशवंत आहेत असं तो म्हणतो, तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. आपण इथे काही काळापुरते येतो, नातेसंबंध बनवतो, पण एक एक करून परत आपला मृत्यूनंतर आपल्याला वेगळं केलं जातं. भौतिक जगातील सर्व गोष्टी या इथे जन्म घेतो त्या शरीरापुरत्या मर्यादित असतात आणि त्याचा आत्म्याशी काहीही संबंध नसतो. आत्माशी अनेक देहांतरे करतो आणि त्याच्या इच्छा अपूर्ण असतात, त्यासाठी वेगवेगळ्या शरीरात तो जन्म घेतो. असेच माझे अनेक जन्म झाले आणि अनेक मृत्यू झाले. आता हर्षशोक कडून हे आत्म्याचं ज्ञान घेऊन राजा चित्रकेतूला एकदम बोध होतो. एवढं बोलून आता हर्षशोक परत मृत होतो. राजा चित्रकेतू हर्षशोकचे अंतिम संस्कार करतो. मग नारद मुनींचे शिष्यत्व पत्करतो आणि त्यांच्याकडून ज्ञान घेऊन भगवंतांच्या भक्तीमध्ये स्वतःला संलग्न करतो. शाश्वत सुखाचा जो उगम आहे ना त्याच्याशी आता आपलं नातं तो जोडून घेतो. तर अशी ही राजा चित्रकेतूची गोष्ट आहे. आपण काय समजून घेतलं बरं या कथेवरून? तर आपण की केवळ म्हणजे आपण केवळ शरीर नसून आपण आत्मा आहे हे तर समजून घेतलेलंच आहे आपण. पण आपण केवळ भौतिक कर्तव्य पार पाडून आपण कायमस्वरूपी आनंद प्राप्त करू शकत नाही. असमाधानी राहतो. तेच तेच भोग करतो आणि आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला ते आनंद किंवा ते खरं सुख प्राप्त होत नाही. खरा आनंद आत्म्याला कृष्णांशी जोडून घेतल्याने म्हणजे आध्यात्मिक कर्तव्य पार पाडल्यानेच आपल्याला मिळू शकतो. तर मी आता इथे स्लाइड स्टॉप करते आणि तिथून शेअर करते. एकच मिनिट मला द्या. खूप छान गोष्ट आहे. हा, स्लाइड पण खूप छान बनवली आहेत माताजी, बघा सगळ्यांना आवडली. धन्यवाद. हरे कृष्ण, तुम्ही संधी दिली. हरे हा, कृष्ण हरे माताजी. कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. वरदा माताजी आल्या का? बरं, आता पुढचा श्लोक माताजी तुम्ही वाचा. हा चालेल ना, चालेल. हा, एक मिनिट मी शेअर करते. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण, शिला प्रभुपाद की द्वारा, शिला प्रभुपाद की जय. ए- यदृच्छया च प्रपन्नं स्वर्गद्वारामपावृतं सुखिनः क्षत्रियन्ते युद्धभीदृशम्. हरे कृष्ण माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद हं, माताजी. हे पार्थ, हरे. ज्या क्षत्रियांना अशा युद्धांची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची दारे सताट उघडी होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला त्याच्या शरीराचा धर्म क्षत्रिय धर्म म्हणून युद्ध करणं कसं आवश्यक आहे हे समजवतायत. या धर्माचं पालन केल्यानेच तू यशस्वी होशील असं कृष्ण म्हणतात इथे. तुझा क्षत्रिय म्हणून जो धर्म आहे की संकटातून प्रजेची रक्षा करणं आणि ते करताना तुला हिंसा करावी लागली तरी तू केली पाहिजे. सुव्यवस्था ठेवण्यासाठी शत्रूशी युद्ध करून सैन्याचा निपात करावा लागला तरी ते धर्मतत्वानुसार योग्य आहे असं कृष्ण म्हणतात त्याला. त्यामुळे इथे सांगितलेलं आहे कृष्णाने की युद्धातून परावृत्त होण्याचं काही कारण नाही अर्जुना, युद्ध करण्यातच तुझा लाभ आहे. आता तात्पर्य वाचूया. योजना माताजी वाचणार का तुम्ही तात्पर्य? हो, बरं वाचते मग मग. हा, वाचा वाचा माताजी. कुठून वाचायचंय? पूर्ण 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 तात्पर्य. तात्पर्य.
अर्जुन जेव्हा म्हणाला की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही, यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल, तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली होती. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करावयाचे होते. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रियो हि प्रजारक्षण शस्त्रपाणीही प्रदंडयत निर्जित्य परसैन्यादी क्षितीम धर्मेण पालयेत. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो. म्हणून त्याला शत्रू राजाच्या सैन्याचा निपात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्म तत्वानुसार त्याने जगावर राज्य करावे. सर्व बाबींचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्योपभोग घेता आला असता आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला असता तरी त्याची स्वर्ग लोकाप्रत उन्नती झाली असती, कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी सत्ताड खुली होती. दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता हे धर्मयुद्ध केलं नाहीस तर स्वधर्माकडे अर्जुना तू पाठ फिरवलीस असं होईल, असं कृष्ण म्हणतायत. स्वधर्माचं पालन केलं नाहीस तर पाप लागेल आणि स्वधर्माचं पालन करणं हेच तुझं कर्तव्य आहे. तर आतापर्यंत तू जे काही केलंयस, जी कीर्ती मिळवली आहेस ती धुळीला मिळेल जर का तू स्वधर्माचं पालन केलं नाहीस. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तू स्वधर्माचं पालन कर असं कृष्ण म्हणालेले आहेत. आता आपण 33वा श्लोक घेऊ. हा माताजी वाचता. हरे कृष्ण माताजी. अतः चेत्तमिमं धैर्यं संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. हरे कृष्ण माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. परंतु जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तुझी कीर्ती गमावशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय सांगतात की युद्ध करणं या क्षत्रिय धर्माचं पालन न करता तू युद्धभूमीतून पलायन केलंस तर कारण तुला कौरवांच्या बद्दल जी करुणा वाटते आहे, तर हे कोणाला पटणार नाही तुझं म्हणणं. कोणीच म्हणणार नाही की अर्जुनाला करुणा वाटली म्हणून त्याने युद्ध केलं नाही. उलट दुर्योधन, कर्ण हे तुझी थट्टा करतील की तू युद्धातून पलायन केलंस. कौरव म्हणतील आमची विशाल सेना बघून अर्जुन घाबरला आणि युद्ध न करता पळून गेला. आणि अर्जुना तू खरं तर पराक्रमी शूर योद्धा आहेस. देवदेवता तुझ्या पात्रतेचं कौतुक करतात. शंकरांनी तुला पशुपत अस्त्र बहाल केलेलं आहे आणि तू तुझं आता कर्तव्य टाकलं असतं. ही जी सगळी कीर्ती आहे, नावलौकिक तू कमावलेला आहेस, हा सगळा तू गमावून बसशील. म्हणून कृष्ण इथे अर्जुनाला सांगतायत की हे धर्मयुद्ध केलं नाहीस तर स्वधर्माकडे पाठ फिरवल्यासारखं होईल, तर असं तू आता हे करू नकोस. आणि बघा आधीच्या श्लोकामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की कृष्ण समजावतात अर्जुनाला की या युद्धाच्या द्वारे ना स्वर्गाची द्वार जणू तुला खुली होतील. कारण क्षत्रियासाठी रणांगणामध्ये वीरवृत्तीने मरण येणं स्वर्गाचं द्वार उघडण्यासारखं आहे. आणि इथे तर कसं आहे, हे सर्वसाधारण युद्ध नाहीये, धर्मयुद्ध सुरू आहे. आता कोणीही व्यक्ती जन्माला आली की तिचा मृत्यू हा निश्चित आहे. पण क्षत्रियासाठी अहिंसक बनण्यापेक्षा लढता लढता धारातीर्थी पडणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी. त्यामुळे अर्जुना तू आता माघार घेऊ नकोस. हे रणांगण तुझ्यासाठी प्रगती होण्यासाठी एक उत्तम अशी संधी आलेली आहे. आता तू मागे वळू नकोस असं कृष्णांनी समजावलेलं आहे. आता 34वा श्लोक बघू आपण. हा माताजी वाचता. हरे कृष्ण माताजी. अकीर्तिं चापि भूतानि पतायिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सामान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय समजवतायत अर्जुनाला की युद्ध सुरू होण्यापूर्वी तू युद्धभूमी सोडून गेलास असं म्हणून सर्वजण तुझी थट्टा करतील. अर्जुनाने घाबरून युद्धातून पलायन केलं असं सर्वजण म्हणतील. रणांगणातून पळून गेलास तर सर्वजण तुझी दुष्कीर्तीच गाईल.
तू दया करुणा दाखवून बाहेर पडतोयस, पण हे कोणालाच समजणार नाहीये. त्यामुळे युद्ध सोडून निघून जाणं हे तुझ्यासाठी हिताचं नाही. त्यामुळे हा विचार तू सोडून दे. या कृतीचा कसा आहे विपर्यासच होईल असं कृष्णांनी सांगितलंय. आणि क्षत्रियासाठी अशी थट्टा मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. तुला हे सहन होणार नाही. त्यामुळे मी तुला सांगतो, तुझ्या शरीराचा जो क्षत्रिय धर्म आहे त्याचंच पालन कर आणि यशस्वी हो. वाचा माताजी 35वा. वयाद्रणाद भरतं मत्स्यन्ते त्वं महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यस्यसि राघवम्. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि त्याप्रमाणे तुला तुच्छच समजतील. ते तुला तुच्छच समजतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे या श्लोकात कृष्ण समजावणं सुरूच ठेवतायत बघा. कृष्ण काय म्हणतायत की तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षा भयंकर आहे. आणि युद्धातून पळून जाऊन प्राणरक्षण करण्यापेक्षा युद्ध करून मृत्यू पावणं हे तुझ्यासाठी अधिक उत्तम असेल अर्जुना. पण युद्धातून पळून गेलास तर तुझ्याविषयी जो सगळ्यांना आदर आहे ना तो सगळा संपून जाईल. आता अर्जुना कोणीच असं म्हणणार नाही, आता ही तुझी जर थट्टाच करतील ते की कौरवांच्या विषयी वाटणाऱ्या करुणेमुळे तू रणभूमी सोडून निघून गेलास असं कोणी म्हणणार नाही. उलट तुझी थट्टा होईल, कौरवांच्या सेनेला तू घाबरून गेलास असं म्हटलं जाईल. तर इथे म्हणून कृष्ण सांगतात की अशी करुणा अनआर्याला शोभेशी असते. आपण अनार्य हा शब्द बघा बघितलाय दुसऱ्या श्लोकामध्ये सुरुवातीला 6व्या श्लोकामध्ये बघितलेला आहे. तर इथे परत कृष्णांनी सांगितलेलं आहे की अशी करुणा केवळ अनार्याला शोभेशी आहे. आता आपण 36वा बघूया. माताजी वाचता. हरे कृष्ण. अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या 36व्या श्लोकामध्ये ना कृष्णांनी अर्जुनाला इथे त्यांचं म्हणणं सांगितलंय की तू युद्धातून पलायन न करता युद्ध करणंच तुझ्यासाठी योग्य राहील आणि क्षत्रिय धर्माचं असं पालन केल्यानेच तू यशस्वी होशील. आता 34व्या श्लोकामध्ये बघा, आधीचा जे 2 श्लोक झाले त्याच्यामध्ये 34व्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणाले होते की तू घाबरून युद्धातून पलायन केलंस तर क्षत्रियासाठी अशी थट्टा मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. म्हणजे अर्जुनाच्या बाजूने अर्जुनाचा विचार काय असेल हे ते 34व्या श्लोकात सांगितलं. 35व्या श्लोकामध्ये अर्जुनाच्या बद्दल इतर जण काय विचार करतील की कौरवांच्या विषयी जी करुणा वाटली आणि तो रणभूमी सोडून गेलास तर इतर जण म्हणतील की तू घाबरलास. आणि आता ह्या दोन्हीची जोड करून कृष्णांनी स्वतःचं मत काय दिलं की तू युद्धातून पलायन न करता युद्ध करणंच तुझ्यासाठी योग्य राहील. क्षत्रिय धर्माचं अशा प्रकारे पालन करूनच तू यशस्वी होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयित होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला युद्ध केल्याने काय लाभ होईल हे सांगतायत. कृष्ण म्हणतात की युद्ध जिंकलास तरीही आनंद आहे आणि हरलास तरीही आनंदच आहे. आता कृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला वाटतंय अर्जुना की युद्ध न करण्यात आनंद आहे, पण युद्ध केलं नाहीस तर तुला घाबरट किंवा युद्धातून पलायन केलेला असं म्हटलं जाईल. पण युद्ध लढलास आणि युद्धामध्ये तुझा मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्ती होईल. म्हणून हतो वा प्राप्यसी स्वर्गम असं म्हटलेलं आहे. आणि जिंकलास तर राज्य मिळेल. म्हणून जित्वा वा मोक्षसे महिम, म्हणजे आनंदच आहे. त्यामुळे युद्ध केल्यानेच तुला आनंदाची प्राप्ती होईल.
अर्जुनाचं जो क्षत्रिय मानसिकता आहे ना त्याच्याकडे कृष्ण त्याचं लक्ष वेधतायत आणि त्याला जी अनाहूत करुणा वाटत होती कौरवांच्या बद्दल ती त्याला साजेशी नाहीये हे ते समजवतायत. म्हणजे युद्ध करण्यात कर्तव्याचं पालन करण्यातच त्याचा आनंद आहे हे त्याला समजावून सांगितलं कृष्णांनी. आता इथे या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की अनेक प्रकारे आता समजावून सांगून त्याला सावध करण्याचा प्रयत्न केलाय बघा कृष्णांनी. कृष्ण सांगतात की सर्वजण तुझ्याबद्दल अपशब्द उच्चारतील, तू भिवून पळून गेलास असं म्हणतील जे तुला सहन होणार नाही आणि ते सहन न होऊन तू शस्त्र उचलून लढायला तयार होशील. आता असं सगळं करण्यापेक्षा आत्ताच रणांगणामध्ये उभा आहेस, आत्ताच शूरपणाने का लढत नाहीस? युद्ध जिंकलंस तर राज्य मिळेल आणि नाही जिंकलंस युद्ध तर स्वर्गाचं दार उघडेल. म्हणजे परत परत तीच गोष्ट भगवंत अर्जुनाला सांगतात आणि काय म्हणतात, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. आता पुढच्या ह्या श्लोकामध्ये म्हटलंय बघा. तर काय म्हणजे तुझा दृढ निश्चय कर आणि युद्ध करायला तयार हो, शस्त्र धारण कर. आता स्वधर्मामध्ये दोष येतोच म्हणजे. तर तो दोष कसा येतो जर का आपण त्याच्या परिणामाकडे लक्ष दिलं. तर मी कशासाठी करतो आहे त्याच्यामध्ये स्वार्थाचा हेतू जर का असेल तर ते स्वधर्म कर्म दूषित ठरतं. म्हणून हेतू कुठलाही ठेवू नकोस. तू युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे म्हणून ते कर. हा तुझा स्वधर्म आहे. परिणाम काय होतो इथे तू बघू नकोस. हे कृष्णाने या श्लोकाद्वारे अर्जुनाला समजावून सांगितलं. माताजी 38वा. हरे हरे कृष्ण माताजी. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ अतो युद्धाय युज्यस्व नैवं पापं वाप्स्यसि. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण हे समजून घेतलं की भ्रमित झालेल्या अर्जुनाला कृष्णांनी आपल्या श्रीमुखातून केलेला हा उपदेश आहे भगवद्गीता म्हणजे. तर जरी अर्जुन प्रथम श्रोता मानला गेला आहे हा उपदेश श्रवण करण्यासाठी, तरी आहे आपला हा सर्वांच्यासाठी हा उपदेश आहे. आता जशी गाय असते बघा, वासराला दूध देते तेव्हा त्या वासरासाठी ना दूध पिणं हे एकमेव ध्येय असतं. तुम्ही बघितलं असेल तर ते वासरू अगदी पूर्ण एकाग्र होऊन दूध पितं. तसं श्रोत्याने असलं पाहिजे जेव्हा कृष्ण उपदेश देतायत त्यावेळेला. तर जसं गाय वासराला दूध देण्यासाठी अतिशय उत्सुक असते, वासरू हे आपल्या आईला सर्वस्व मानून पूर्ण प्रेमाने गायीकडे येतं. कारण आईचं प्रेम आणि पोषण त्याला प्राप्त होत असतं आणि वासराचं प्रेम बघून गायीला पान्हा फुटतो. तसं म्हणजे वात्सल्य भाव जागृत होतो हे स्पष्टपणे आपल्याला दिसतं. तसंच आध्यात्मिक गुरु जेव्हा शिष्याला ज्ञान घेण्यासाठी उत्कंठित बघतात ना तेव्हा हे ज्ञान त्याला ते देतात. म्हणजे उत्कंठित श्रोता आणि वक्ता हे दोन्ही कसे आहेत, एकमेकाला परस्पर पूरक मानले जातात. बघा आता आपण सर्वजण या वर्गाला येतो, ज्ञान जाणून घेण्याची आपण उत्कंठा ठेवतो म्हणूनच भगवद्गीता शिकण्याचे हे वर्ग सुरू आहेत. तर आता जिथून आपण पहिला श्लोक बघा बरं का, जो दुसऱ्या अध्यायातला होता, इथे कृष्णांनी उपदेश द्यायला सुरुवात जेव्हा केली अर्जुनाला तर त्यावेळेला अश्रुपूर्ण कुलेक्षण असं अर्जुनाचं वर्णन होतं. अश्रू होते त्याच्या डोळ्यामध्ये. आणि आता कृष्णांचा विचार त्यावेळेला काय होता की या परिस्थितीमध्ये मी बोललो नाही तर हा शोकातून कधी मुक्त होणार नाही, कधी सुखी होणार नाही. हा माझा भक्त आहे, माझ्यावर आश्रित आहे. जसं आता ही गाय विचार करते की हे माझं वासरू आहे, मग ह्याचं पोषण अजून कोण करणार, तेव्हा तिचं प्रेम या दुधाच्या द्वारे त्या वासरापर्यंत पोचतं. तसंच कृष्णांचं अर्जुनाच्या प्रती जे प्रेम आहे ते त्यांच्या श्रीमुखातून निघालेल्या या अमृतवाणीद्वारे हा जो उपदेश केलेला आहे ना भगवद्गीता यामध्ये आहे. आणि यात केवळ अर्जुनच नाही तर आपल्या सर्वांच्या विषयीचं हे प्रेम कृष्ण आपल्याला देत आहेत. तर हे सर्व जीव या भौतिक जगात किती दुःखी आहेत त्यासाठी इथून बाहेर पडण्यासाठी त्यांना हा दिलेला उपदेश आहे भगवद्गीतेच्या द्वारे भगवंतांनी. आता बघा भौतिक जगामध्ये कोणी प्रियकराने प्रेयसीला पत्र पाठवलं तर ती ते पत्र किती वेळा वाचेल, प्रत्येक शब्द अगदी नीट लक्षपूर्वक वाचेल. तसंच हे भगवंतांचं प्रेमपत्र म्हटलं जातं. आणि जो प्रेमपत्र लिहितो ना त्यालाही माहिती असतं की ते पत्र वाचून त्या प्रेयसीला किती आनंद प्राप्त होईल. तसा हा एक एक शब्द भगवद्गीतेचा भगवंतांचा आपल्या सर्वांच्या वरचं ना प्रेम दर्शवतो. आता आधीच्या श्लोकावरती येऊया आपण. आधीच्या श्लोकात कृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्यानेच त्याला आनंद मिळेल हे सांगितलेलं आहे. म्हणून कृष्ण म्हणतात की तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. म्हणजे अर्जुन आता उठ आणि दृढ निश्चयाने युद्धाला तयार हो.
युद्ध करण्याचा निश्चय करून उठ, म्हणजे युद्धातून पलायन करण्यासाठी नाही. तर इथेपर्यंत बघा, कृष्णांनी त्यांच्या सर्वश्रेष्ठ अशा बुद्धीच्या द्वारे अर्जुनाचे विचार कसे अयोग्य आहेत हे त्याला पटवून दिलेलं आहे आणि योग्य काय ते समजावून सांगितलेलं आहे. आता इथे कृष्ण म्हणतात की सुख दुःख हानी लाभ जय पराजय याचा विचार न करता अर्जुना युद्ध कर. आता हे कसं शक्य आहे? युद्धामध्ये तर या गोष्टींचाच विचार केला जातो. पण कृष्ण इथे निष्काम कर्मयोगाबद्दल आता अर्जुनाला सांगतायत. आपण शिकलो होतो बघा निष्काम कर्मयोग. कोणाला आठवतोय का? लेवल 1 मध्ये निष्काम कर्मयोग म्हणजे काय आपण शिकलो होतो? बघा बरं प्रयत्न करून. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? आपली कर्मांची फळं श्रीकृष्णांना अर्पण करणे. हा, बरोबर. आणि अजून काय? कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करणे आणि कर्माची फळं कृष्णांना अर्पण करणे. आणि त्याचा लाभ काय होतो माताजी? निष्काम कर्माचं महत्व काय आहे? अशा प्रकारे कर्म केल्याने आपण कर्मबंधनात अडकत नाही. हा, तर आता कृष्ण इथे म्हणतायत की तू हे युद्ध निष्काम भावाने कर, म्हणजे सुख दुःख हानी लाभ जय पराजय ह्याचा विचार करू नकोस. आणि मी सांगतो म्हणून माझ्या आनंदासाठी युद्ध कर. तर हाच उपदेश कृष्ण अर्जुनाच्या द्वारे आपल्या सर्वांच्यासाठी देत आहे. कर्माचे लाभ प्राप्त करण्याच्या हेतूने आपण कर्म केलं ना, म्हणजे त्याला सकाम कर्म म्हटलं जातं. हेतू प्राप्तीच्या लाभ प्राप्तीच्या उद्देशाने केलेलं कर्म हे सकाम कर्म असतं. मग या सकाम कर्माचं फळ भोगण्यासाठीच आपल्याला जन्म घ्यावा लागतो. चांगल्या कर्माची चांगली, वाईट कर्माची वाईट फळं भोगण्यासाठी आपण जन्म घेतो. आणि हे जन्म मृत्यूचं चक्र हे असंच सुरू राहतं. मग हे शरीर मनुष्याचं मिळेल आपल्याला, पशु पक्षीचंही मिळू शकतं. तर म्हणून आता इथे निष्काम कर्माचं कृष्ण सांगतायत. निष्काम कर्म करणं म्हणजे कृष्ण भावना भावित होणं. कृष्णांच्या आनंदासाठी कार्य केल्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होतो आणि भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. तर अशा प्रकारे केलेलं कार्य हे आत्म्याच्या उन्नतीसाठी योग्य ठरतं जेव्हा आपण कृष्ण भावना भावित कार्य करतो त्यावेळेला. तर जेव्हा आपण कृष्ण भावना भावित कार्यामध्ये संलग्न होतो तेव्हा ते कार्य करण्याची बुद्धीही कृष्णच आपल्याला देतात. म्हणजे 10व्या अध्यायातला 10वा श्लोक आहे, जे चतुर्श्लोकी गीतेमधला की ददामी बुद्धी योगम तम. तर हे आपल्याला इथे या श्लोकावरून समजतं. आता अर्जुन युद्ध न करण्याचं जे कारण देत होता ना, पाप लागेल, मी या सगळ्यांना मारलं युद्धामध्ये, यांची हत्या होईल आणि हे पाप लागेल, त्यावर कृष्णांनी दिलेला हा त्याला उपदेश आहे. कृष्ण सांगतात की अर्जुना तुला पाप लागणार नाही. कशा तऱ्हेने तू लढ, तुझी भूमिका काय असायला पाहिजे, मनाची बुद्धीची स्थिती काय पाहिजे. तर सुख प्राप्त झाल्यावरही हर्षोल्लासित होऊ नकोस, म्हणजे खूप हुरळून जाऊ नकोस. दुःख प्राप्त झालं तरी खेद मानून निराश होऊन बसू नकोस. जय पराजय हानी लाभ सर्व मान सन्मान हे सर्व कसं आहे समान मान तू. हातामध्ये धनुष्य उचल आणि युद्धामध्ये विजय होईल की मृत्यू होईल याचा विचार करू नकोस, पण युद्ध करायला तयार हो. आपण पुढचा श्लोक बघूया. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण माताजी. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे तु मां शृणु बुद्ध्या युक्तो या पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक. हे पार्था, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या आधीच्या श्लोकामध्ये कृष्णांनी अर्जुनाला समजवलंय की अर्जुन तू युद्धासाठी युद्ध कर, कारण हे युद्ध कसं आहे, हे युद्ध व्हावं ही माझी इच्छा आहे. जेव्हा कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य करतो, म्हणजे कृष्ण भावना भावित कार्य करतो, तेव्हा सुख दुःख हानी लाभ जय पराजय हे महत्वाचं नसतं. सर्व कार्य कृष्णांना समर्पित असतं, त्यामुळे ते दिव्य कार्य होतं आणि हे कार्य आपल्या बंधनास कारणीभूत होत नाही. म्हणजे स्वधर्माचं पालन करताना जे प्राप्त होईल ते सहन कर आणि या विचाराने उठ आणि युद्ध कर, ते तुझ्यासाठी योग्य राहील असं कृष्ण म्हणालेले आहेत. आणि आता या श्लोकामध्ये अर्जुनाला कृष्ण काय सांगतायत की कोणालाही आपल्या कर्तव्यापासून दूर राहिलं नाही पाहिजे. अर्जुन तू योद्धा आहेस, तू क्षत्रिय आहेस आणि तू आपलं कर्तव्य
केलं पाहिजेस आणि धर्मस्थापनेच्या कार्याला तू सहायता करू शकतोस. आतापर्यंत कृष्णांनी अर्जुनाला शरीर आणि आत्मा यातला फरक सांगून झालेला आहे आणि यापुढे आता बुद्धियोग कृष्ण सांगतील. शरीर आणि आत्मा यातील भेद समजावून सांगणारं जे तत्वज्ञान आहे ना, त्याला सांख्य योग म्हटलं जातं. सांख्य म्हणजे काय, तर विश्लेषण. अर्जुनाला बुद्धियोग आणि किंवा भक्ती योगापर्यंत आणण्यासाठी कृष्णांनी शरीर आणि आत्मा याबद्दलचं जे सांख्य आहे ना, ते विस्तृतपणे सांगितलेलं आहे. आता विश्लेषण म्हणजे काय, आता माझ्या समोर हा पाण्याचा ग्लास आहे. मग हा पाण्याचा ग्लास आपण म्हणतो की स्टीलचा, स्टेनलेस स्टीलचा आहे. मग या स्टेनलेस स्टील मधले कुठले घटक आहेत, किती प्रमाणात आहेत, हे जसं आपण खोल अभ्यास करतो ना, त्याला विश्लेषण किंवा सांख्य म्हटलेलं आहे. आता इथे कृष्ण अर्जुनाला बुद्धियोग सांगतात. म्हणतात की कर्म तर करायचंच आहे, जे कर्म करायचं आहे त्याच्या मागचं ज्ञान असायला हवं. हे ज्ञान नीटपणे समजून घे आणि जेव्हा अशा प्रकारे समजून तू कर्म करशील ना, ते तुला कर्मबंधनातून मुक्त करेल. म्हणजे कर्म करूनही कर्मबंधनात तू अडकणार नाहीस. याला बुद्धियोग म्हटलेलं आहे. असा बुद्धियोग आता कृष्ण स्पष्ट करून सांगणार. तर संपूर्ण भगवद्गीतेमध्ये कर्म करण्यावरच जोर दिलेला आहे कृष्णांनी. पण ते कसं करायला पाहिजे, तर कर्म करायला हवीत पण कर्माच्या बंधनात न अडकता ही कर्म व्हायला हवीत. तर त्यासाठी कर्मफलाकडे आसक्ती नसावी असं कृष्णांनी सांगितलंय. म्हणजे मी शरीरच आहे असं मानणारा जो असतो ना, तो हे करू शकणार नाही. त्यासाठी साधना त्याला करावी लागते. तर ज्याने अलिप्तता येते आणि मी केवळ शरीरच नाही हे त्याला समजू शकतं. तर जसं जसं साधना प्रगत होते तसं मी शरीर नसून मी आत्मा आहे हा अनुभव त्याला सतत राहतो. म्हणजे मग तेव्हा तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाला असं म्हणता येतं. तर हा आत्मा कृष्णांचा अंश आहे आणि कृष्णांची सेवा हा या आत्म्याचा धर्म आहे हे त्याला तेव्हा समजू शकतं. 40वा बघू आपण. हा माताजी वाचा. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्य मोठ्या भयंकर आणि भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्णाने सांगितलं अर्जुनाला की माझं सतत स्मरण कर आणि युद्ध कर. कारण आत्म्याच्या उन्नतीसाठी तुला माझ्या बरोबर जोडून घ्यावं लागेल. म्हणून युद्धाचं कर्तव्य तू कर, पण माझा विचार मनामध्ये ठेवून कर, त्याने तुझ्या आत्म्याचं कल्याण होईल. आता गजेंद्र मोक्षाची कथा आपण बघितली होती बघा. कमळ पुष्प गजेंद्रने अगदी शेवटच्या अंतिम क्षणी अर्पण केलं होतं भगवंतांना आणि एवढी छोटीशी सेवा त्याने केली भगवंतांच्या प्रती आणि भगवंत त्याला घेऊन गेले होते वैकुंठामध्ये. तर भक्ती आणि साधारण भौतिक जीवन यात काय फरक आहे. तर बघा आपण शालेय शिक्षण घ्यायला सुरुवात करतो, केजी मध्ये जातो आपण आणि मग 10वी 12वी करून कोणी इंजिनियर होतं, कोणी डॉक्टरेट पदवी घेतं. त्यानंतर मग नोकरी इत्यादी करतो. पण मृत्यूच्या वेळी कसं आहे, सर्व हे इथेच सोडतो आपण या जगामध्ये आणि रिकाम्या हाताने जातो. मुठ्ठी बांध के आया था, हात पसारे जाएगा म्हणतात. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. म्हणजे ही भौतिक ऐश्वर्य आपण किती का प्राप्त केली असतील, धनसंपत्ती, घर, गाड्या, शिक्षण, उच्च पद, हे सर्व आपल्याला इथेच सोडावं लागतं. भक्तीमध्ये मात्र असं नाहीये. या जन्मी आपण 20% भक्ती केली असेल तर पुढच्या जन्मी आपण 21% सुरू करतो. 50% केली असेल तर 51% सुरू करतो. म्हणजे जसं हुंडी असते ना, ज्याच्यात आपण रोज काही पैसे टाकत असू, तर ती अर्धी भरली असं धरून चाला. मग आपण 2 वर्ष काहीच पैसे त्यामध्ये टाकले नाहीत. 2 वर्षानंतर जेव्हा सुरू करू ते परत टाकायला, तेव्हा ती जितकी भरली होती तिथून पुढे ती भरली जाईल. तर भक्ती ही अशी असते. आपल्या सर्वांना या भगवद्गीतेच्या वर्गामध्ये येण्यासाठी म्हणजे काहीतरी कारण आहे. पूर्वजन्मामध्ये आपण काहीतरी सुकृती केली होती, काही प्रमाणामध्ये भक्ती केली होती, त्यामुळेच तिथून पुढे आपण आता ही प्रगती करतो आहोत. आता अर्जुनाने युद्ध न करण्याचं तिसरं कारण दिलं होतं बघा, की या युद्धामध्ये मला अनेकांची हत्या करावी लागेल, जे पाप आहे. त्यावरती कृष्ण बुद्धियोग आता अर्जुनाला समजावून सांगतात. बुद्धी आणि योग बघा कसा शब्द आहे, म्हणजे बुद्धी जोडून घेणं. योग म्हणजे आपण म्हटलं कृष्णांच्या बरोबर जोडलं जाणं. तर म्हणजे बुद्धी भगवंतांच्या चरणी स्थिर करणं.
बुद्धी भगवंतांच्या बरोबर जोडून घेणं म्हणजे बुद्धियोग. तर भगवंत अनेक ठिकाणी म्हणतात की भगवद्गीतेमध्ये बुद्धी माझ्यावरती स्थिर करा. 12व्या अध्यायामधला पण 8वा श्लोक आहे, मय्येव मना अधत्स्व मयी बुद्धिम निवेशय. म्हणजे काय, मन बुद्धीमुळे आपण देहात्म बुद्धीवरती येतो. ते मन आणि बुद्धी जेव्हा कृष्णांच्या ठिकाणी स्थिर केली पाहिजे आपल्याला, मग आपल्यामध्ये बदल घडून येतो. तर या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की त्यांच्या प्रती केलेली छोट्यात छोटी सेवा पण मौल्यवान असते आणि ती कृष्णांपर्यंत पोहोचते आणि या सेवेचा कृष्ण स्वीकार करतात. आता भौतिक जगामध्ये असं होत नाही बघा. भौतिक स्तरावरती केलेलं जे कार्य असतं ना, ते 100% आपल्याला पूर्ण करावं लागतं. नाहीतर केलेले सर्व प्रयत्न निष्फळ जातात. आता एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेतलं, ज्याने इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला आहे, तर त्याला सर्व परीक्षेच्या पेपरमध्ये पास व्हावं लागतं. 4ही वर्षात त्याच्या ज्या काही परीक्षा असतील त्या सगळ्या तो पास करतो, तेव्हा त्याला इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची डिग्री प्राप्त होते, जी वापरून तो आता नोकरी मिळवू शकतो, पुढे पैसे कमवू शकतो. म्हणजे कार्य त्याला 100% पूर्ण करावं लागतं, तेव्हाच त्याचा लाभ मिळू शकतो. पण भक्तीमध्ये कसं आहे, भक्तीमध्ये आरंभ केलेलं कार्य अपूर्ण जरी राहिलं, पूर्ण झालं नाही, तरी जे काही कार्य केलं असेल, जेवढं छोटंही कार्य, अल्प कार्य त्याने केलं असेल, त्याचा परिणाम मात्र शाश्वत राहतो. म्हणून न इह अभिक्रम नाशस्ती. म्हणजे भक्तीमध्ये थोडा जरी प्रयत्न केला तरी त्याचा नाश होत नाही. आता भौतिक जगात प्राप्त केलेली वस्तू, धन आहे, संपत्ती आहे, ज्ञान आहे, नोकरी आहे, हे सर्व शरीराच्या मृत्यूनंतर त्याचा नाश होतो. म्हणजे शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवली, प्रमोशन्स मिळाली, खूप पैसा कमवला, पण अंततः ते त्याच्याकडून मृत्यू समयी काढूनच घेतलं जाणार. कारण मृत्यू सर्वहरश्च, म्हणजे लाभ शाश्वत नाही भौतिक कामाचा. पण भक्तीमध्ये केलेल्या छोट्यात छोटे प्रयत्न, सुअल्प असा जो शब्द आहे ना, तर ते आपल्या बरोबर शाश्वत काळासाठी टिकतात, हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे कसे टिकतात हे आपण जरा समजून घेऊया. नक्की आपल्याला आता भक्तीमध्ये केलेले छोट्यात छोटे प्रयत्न, ह्याच्यासाठी आपण एक उदाहरण घ्यायचं, म्हणजे जी खार असते ना, राम सेतू बांधताना बघा वाळूचे कण आणून ती टाकत होती. आता हे वानर मोठे मोठे खडक उचलून टाकत होते, पण या खारीचा प्रयत्न तिच्या क्षमतेनुसार उत्तम होता आणि तिच्या सेवेचा प्रभू रामचंद्रांनी स्वीकार केला. आता राम सेतू तयार करणाऱ्या सर्व वानरांच्या बरोबर या खारीचाही उद्धार झाला, कारण प्रभू रामचंद्रांच्या सेवेत सर्वांनीच कार्य केलं होतं आपापल्या क्षमतेनुसार. म्हणजे काय, तर इथे प्रामाणिक प्रयत्नांना महत्व दिलेलं आहे. भगवंतांच्या सेवेत असं कार्य जेव्हा आपण करतो, आपला प्रयत्न उत्तम असला पाहिजे, तेव्हा ते कार्य आपल्यातली जी अशुद्धता असते, मलिनता असते, ती दूर करतं, शुद्धीकरण करतं. आणि हा जो परिणाम असतो ना, आपल्यामध्ये जे शुद्धीकरण झालेलं असतं, तो शाश्वत प्रकारे टिकतो आपल्यामध्ये. आणि क्रमशः जेव्हा आपण अशी कार्य करतो, तेव्हा अधिकाधिक शुद्ध होत जातो आणि करता करता आपण पूर्ण शुद्ध होतो, हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर भक्तीमध्ये केलेले प्रयत्न कुठले, तर आपण जप करतो, भगवद्गीता, श्रीमद भागवतमचं श्रवण करतो, पठण करतो, कृष्णांना भोग अर्पण करतो, एखादं फूल फळ, म्हणजे यादी खूप मोठी आहे. तर ह्याचा लाभ किती आहे आपल्याला मिळणार आहे, ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तर भागवतम मध्ये म्हटलंय ना की कृष्णांचं एक नाम घेतल्याने आपली अनेक जन्मांची पापं पण धुतली जातात, एवढी शक्ती ह्या नामामध्ये. तर म्हणजे भक्तीचे जे संस्कार आहेत ना, ते नष्ट होत नाही. कारण कृष्ण कसे आहेत, कृपा सिंधू आहेत. ते बघतायत की जीव थोडंसं काहीतरी माझ्यासाठी करेल भक्तीमध्ये आणि मी त्याला माझ्याकडे घेऊन येईन. तर नवविधा भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारात जेव्हा आपण आपल्याला जोडून घेतो, तेव्हा या प्रकारे आपण संलग्न होऊ शकतो. नवविधा भक्ती म्हणजे श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम. तर ही नवविधा भक्तीचे हे 9 प्रकार आहेत. यापैकी कुठल्याही आपण प्रकारामध्ये आपल्याला जोडून घेऊन या भक्ती सेवेमध्ये संलग्न होऊ शकतो आणि ह्यातील अल्प प्रगती पण आपल्याला कृष्णांच्या जवळच घेऊन जाणार आहे. तर आपण इथे बघा भगवद्गीतेच्या वर्गाला येऊन श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करतो, ही आपली प्रगतीच आहे. आपण एक एक पाऊल पुढेच जातोय. आपण काही श्लोकांच्या आधी हे समजून घेतलं होतं ना, की कृष्ण कसे आहेत, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहेत. त्यामुळे आपल्या काय भावना आहेत, आपल्या विचार काय आहेत, हे ते जाणतात. आपला प्रयत्न किती प्रामाणिक आहे हे त्यांना समजतं. आणि आपण त्यामुळे कृष्णांच्या प्रती केलेली प्रेमपूर्वक, भक्तीपूर्वक केलेलं कुठलंही कार्य हे कृष्णांना अतिप्रिय असतं, जे ते जपून ठेवतात.
आणि आता हे कार्य 100% पूर्ण जरी होऊ शकलं नाही आपल्याकडून, तरी कृष्ण प्रसन्न असतात, कारण भक्ताचा भाव काय आहे हे कार्य करण्यामागचा हे ते जाणतात. आता एखादी व्यक्ती अशा प्रकारे भक्तीमध्ये संलग्न आहे आणि त्याचा मृत्यू झाला किंवा त्याचं भक्ती मार्गामधून पतन झालं, भोग विषयामध्ये तो परत एकदा गुंतला, तर मग त्याच्या म्हणजे प्रगतीमध्ये बाधा आली, तर मग अशा व्यक्तीचं काय होतं, तर त्याला उच्च लोकाची प्राप्ती होते आणि त्यानंतर तिथे भोग भोगल्यानंतर तो परत इथे पृथ्वीवरती जन्म घेतो, तेव्हा तो संपन्न परिवारामध्ये जन्म घेतो. त्याला उपजीविकेची काळजी राहत नाही आणि मग भक्तीमध्ये प्रगती करण्याची पूर्ण संधी त्याला कृष्ण देतात. ही योजना कृष्णांची असते. तर 6व्या अध्यायाच्या 42व्या श्लोकामध्ये तुम्हाला आठवत असेल तर शुचीनाम श्रीमताम गे हा जो श्लोक आहे ना, तिथे आपण हे समजून घेतलं होतं. आता जेव्हा बघू 6वा अध्याय तेव्हा परत एकदा समजून घेऊ. तर इथे आपण हे समजलं की कृष्णांच्या प्रती केलेली अल्पसेवा पण आपल्या चेतनेचा विकास घडवते, आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण करते आणि मृत्यू किंवा भोग या चेतनेचा विकास आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. चेतनेमध्ये झालेलं जे शुद्धीकरण आहे ते घेऊन आत्मा पुढे जातो मृत्यूनंतर. म्हणजे या जन्मी कृष्णांच्या प्रित्यर्थ आपण जे काही प्रेमपूर्वक भक्तिमय सेवेमध्ये प्रयत्न केलेले असतील आणि त्याने आपल्या आत्म्याचं 20% शुद्धीकरण झालं असेल, तर पुढील जन्मी 21व्या टक्क्यापासून आपण पुढे सुरू करतो. पण भौतिक जगामध्ये हे असं होताना दिसत नाही. कोणी कितीही विद्वान असेल, मोठ्या पदव्या प्राप्त केल्या असतील, पण मृत्यूनंतर हे ज्ञान तो काही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. पुढील जन्मी त्याला हे ज्ञान परत सुरुवातीपासून घ्यावं लागतं. तसंच या श्लोकामध्ये ना कृष्णाने त्रायते महतो भयात असे शब्द म्हटलेले आहेत. तर म्हणजे भक्ती मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचं फार मोठ्या भयापासून संरक्षण होतं. आता मनुष्यासाठी फार मोठं भय म्हणजे कुठलं, तर मृत्यूचं. पण केवळ मृत्यू नाही, तर मृत्यूच्या नंतर प्राण्यांच्या शरीरात जन्म घेण्याचं म्हणजे अधोगतीचं भय असतं सगळ्यात जास्त. पण कृष्णांच्या प्रती केलेली अल्प अशी भक्तिमय सेवा या अधःपतनाच्या भयापासून मनुष्याचं रक्षण करते. आणि कृष्ण आपण जाणतो की भावग्राही जनार्दन आहेत, भक्ताच्या कृतीमागचा भाव ते जाणतात. त्यामुळे सेवा कार्यात काही त्रुटी राहिली असेल तरी लाभ आपल्याला पूर्ण मिळतो. आपला प्रयत्न असला पाहिजे त्रुटी दूर करण्याचा, हे आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. तर म्हणून इथे म्हटलेलं आहे प्रत्यवायो न विद्यते, म्हणजे अशा प्रयत्नात कुठलीही हानी किंवा ऱ्हास होत नाही. आता कर्मकांडामध्ये बघा काही यज्ञ केले जातात, उदाहरणार्थ पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला जातो, त्यामध्ये काही मंत्र उच्चारले जातात, त्यामध्ये त्रुटी राहून चालत नाही, अन्यथा त्याचा परिणाम विपरीत होतो. पण भक्तीमध्ये केलेल्या कार्याचा परिणाम कुठलाही विपरीत होत नाही. म्हणजे आपण भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी जप करत असू आणि जप करताना काही त्रुटी राहून गेली तर त्याचा परिणाम विपरीत होत नाही, कारण आपलं उद्देश काय असतं यामागचं, की भक्तिमय सेवा करणं कृष्णांची, हा उद्देश असतो. तर अशा प्रकारे मनुष्य जेव्हा आता बुद्धीने ठामपणे ठरवतो की मला कृष्णांची भक्ती करायची आहे आणि त्याप्रमाणे तो प्रामाणिक प्रयत्न करतो, आता हा जो दृढ निश्चय आहे ना भक्तीमध्ये, हा उपयोगाचा आहे, म्हणजे ज्याबद्दल म्हणजे खूप महत्वाचा आहे, ज्याबद्दल आता कृष्ण पुढच्या श्लोकात 41व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. तर 41वा श्लोक बघून आपण थांबूया. हा माताजी वाचता. व्यवसायात्मिका बुद्धी रेखेहं कुरुनन्दनं नौशाखायनं तस्य बुद्धे बुद्धयो व्यवसायिनं. हरे कृष्ण. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे या श्लोकात कृष्ण काय सांगतात, की जो कृष्ण भावना भावित असतो त्याचा संकल्प दृढ असतो, कारण त्याने ज्ञान प्राप्त केलेलं असतं आणि ज्ञानाने त्याची श्रद्धा दृढ होते आणि विश्वासाने तो कृष्ण भावना भावित कार्य करत असतो. पण ज्ञान तो आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त करतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे कृष्ण भावनेत सेवा करू शकतो. तर गुरु शिष्याला कसं आहे नीटपणे जाणतो, व्यवस्थितपणे ओळखतो, तर त्यामुळे योग्य अशी दिशा त्याच्या जीवनाला गुरु देऊ शकतात. तर शिष्याने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी गुरूंच्या उपदेशांचं पालन जीवनाचं ध्येय म्हणून केलं पाहिजे. गुरूंना संतुष्ट केल्याशिवाय कृष्णांची कृपा आपण प्राप्त करू शकत नाही असं आपल्याला सांगितलंय. त्यामुळे गुरूंची सेवा तत्परतेने केली पाहिजे, त्यांच्याकडे कृपा याचना केली पाहिजे
आणि भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी आपले प्रयत्न आणि कृष्णांच्या शुद्ध भक्तांची सेवा किंवा कृष्णांची कृपा ही असेल तरच आपण या मार्गामध्ये प्रगती करू शकतो. केवळ आपण आपल्या स्वप्रयत्नांवरती आपण ह्या भक्ती मार्गामध्ये चालू शकत नाही असं आपल्याला सांगितलंय. आता इथे ना व्यवसायात्मिका बुद्धीबद्दल सांगतात कृष्ण. तर व्यवसायात्मिका म्हणजे काय, तर निश्चयात्मक बुद्धी म्हणजे दृढपणे विश्वास ठेवणे की मी कृष्णांचा सेवक आहे आणि त्यांची सेवा हेच माझं कर्तव्य आहे. हे एकच ध्येय असतं अशा व्यक्तीला, निश्चय असतो त्याचा. आता ज्याचा निश्चय असा कृष्ण भावनेत दृढ नसतो, म्हणजे ज्याची व्यवसायात्मिका बुद्धी नसते, तो कसा असतो, तो भोगविलासामध्ये लिप्त असतो, इंद्रिय तृप्तीमध्ये सापडतो तो करताना. आणि भोगांचे अनेकविध प्रकार आहेत म्हणून त्याची बुद्धी बहुशाखा असते. म्हणजे बुद्धीला अनेक पाटे फुटलेले असतात. हे खायचं, ते बघायचं, इथे विकत घ्यायचं, तिकडे जायचं, अशा अनेक इच्छा मनामध्ये घेऊन तो राहत असतो. तर आपण इथे ना थोडंसं तात्पर्यामधलं वाचूया आणि मग आपण समजून घेऊया. योजना माताजी इथून वाचाल. तथापि तथापि हरे कृष्ण. तथापि कृष्ण भावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. असा हा आध्यात्मिक गुरु श्री कृष्णांचा प्रामाणिक प्रतिनिधी असतो. त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो. म्हणून कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्री कृष्णांच्या प्रतिनिधीच्या आदेशांचे दृढनिश्चयाने पालन करणे आवश्यक आहे. तसेच गुरुच्या उपदेशांचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे. श्री विश्वनाथ चक्रवर्ती आपल्या प्रसिद्ध गुर्वाष्टकामध्ये सांगतात की यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्या प्रसादान गतिही कुतोपि ध्यायन्तु वंस्तस्य यशस्त्रिसंध्यम वंदे गुरोः श्री चरणारविंदम. आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात आणि त्यांना संतुष्ट केल्याविना कृष्ण भावनेप्रत उन्नत होण्याची संधी नाही. म्हणून त्यांचे दिवसातून 3 वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपा याचना करणे आणि त्यांना सादर वंदन करणे आवश्यक आहे. परंतु ही संपूर्ण पद्धती देहात्मबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञान स्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे. अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणारा इंद्रिय तृप्तींची संधीच नष्ट होते. ज्याचे मन दृढनिश्चयी नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्मांद्वारे आकर्षिला जातो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे आपण व्यवसायात्मिका बुद्धीबद्दल शिकलो आणि ज्याची बुद्धी व्यवसायात्मिका नाही तो कशी असते, ती बहुशाखा बुद्धी असते. म्हणजे अनेक पाटे बुद्धीला फुटलेले असतात. इंद्रिय तृप्तीची विविध साधनं ते शोधत असतं मन. तर अशा अनेक इच्छा. आता सद्बुद्धी जी असते, व्यवसायात्मिका जी बुद्धी असते ना, ती एकच असते जी आपल्याला कृष्णांकडे घेऊन जाते. कृष्णांच्या ठिकाणी जी स्थिर होते ती बुद्धी म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी. ही बुद्धी आपल्याला आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवते आणि या उलट जी दुर्बुद्धी आहे, बहुशाखा बुद्धी आहे, ती आपल्याला नाना विषयांचा भोग वासनांचा उपभोग करायला प्रवृत्त करते. त्याला अविवेकी बुद्धी म्हटली जाते आणि ती आपल्या आत्म्याला कधीही सुख प्राप्त करून देऊ शकत नाही. आता एखाद्या अंधारा खोलीमध्ये बघा, दिव्याची ज्योत अगदी छोटीशी का असे ना तरी ती प्रकाश देते. तशीच ही व्यवसायात्मिका बुद्धीला ना कधी कमी समजू नये. असा दृढ निश्चयाचा विकास जर का होत गेला ना तर तो साधक म्हणजे ती बुद्धी त्याला आता भगवंतांच्या चरणांपर्यंत घेऊन जाऊ शकते. आता इथे दृढ निश्चय कसा असतो ना, दुर्लभ असतो आपण म्हणतो बघा. क्वचित असा कोणी सापडतो की ज्याची अशी व्यवसायात्मिका बुद्धी आहे आणि असा व्यक्ती जन्मापासूनच त्याला ध्यास असतो कृष्ण प्राप्तीचा. इतर कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचं मन रमत नाही. अशी ही बुद्धी अनेक जन्मांची साधना असते यामागे. तर आपण बघतो ना काही संत महात्मे अगदी लहान वयातच गुरूंच्या शोधार्थ जातात किंवा जसे प्रल्हाद महाराज आहेत, ध्रुव आहे, हे याचंच उदाहरण आहे. तर हे आपल्याला सर्व दाखवून देत त्यांची व्यवसायात्मिका बुद्धी कशी आहे. भक्त प्रल्हादने बघा दैत्य कुळामध्ये जन्म घेऊनही भगवत प्राप्ती करून घेतली. पण अशी थोडी जरी व्यवसायात्मिका बुद्धी असेल ना तरी ती क्रमशः वृद्धिंगत होते. आता नदीचं उदाहरण घेतात ना की नदी कशी उगमापासून निघते आणि वेगाने धावत ती सागराला मिळण्यासाठी जाते. तसंच भक्त प्रल्हाद सारखे जे हे महात्मा असतात ना, त्यांचं एकच लक्ष असतं, ते म्हणजे
म्हणजे भगवत प्राप्तीचं. त्यांच्या प्रत्येक कृतीची दिशा ही भगवंतांकडे असते. ते जे काही करतो मग असा भक्त तो भगवत प्राप्ती या एका उद्देशानेच करत असतो. तर अर्जुनाने आता युद्ध न करण्याचं जे कारण दिलं होतं असमंजस, त्यावरती मार्गदर्शन करताना कृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी गुरु म्हणून तुला जे सांगेन त्याचं तू पालन केलंस तर तुझे सर्व असमंजस दूर होतील. अशी व्यवसायात्मिका बुद्धी तू अर्जुना ठेव आणि त्याने तुझे सर्व असमंजस जे आहेत ना ते दूर होतील. तर इथे आता आपण आज थांबूया आणि 42व्या श्लोकापासून पुढच्या वेळी आपण सुरू करूया. आता कोणाला काही शंका असतील आजच्या ह्याच्याबद्दल